नमस्कार. आजच्या या डिजिटल जगात ना व्यवसायाची गोष्ट हीच त्याची सर्वात मोठी संपत्ती असते. हो, तीच त्याची सगळ्यात मोठी ताकद असते. चला तर मग बघूया की ही ताकद आपल्या व्यवसायाला कशी आणि कुठे पुढे घेऊन जाऊ शकते. अनेक बिझनेसमॅन लोकांना हा प्रश्न पडतोच की आपला प्रॉडक्ट तो एकदम भारी आहे, टॉप क्लास, पण तो लोकांपर्यंत पोहोचतोय का? म्हणजे बघा, आपण एवढी मेहनत घेतो, एक जबरदस्त प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवतो, पण जर ती योग्य लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, तर मग त्या सगळ्या मेहनतीचा उपयोग तो काय? आणि खरं सांगायचं तर हेच आजच्या मार्केटचं वास्तव आहे. प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आहे. त्यामुळे फक्त एक चांगला प्रॉडक्ट असून आता भागत नाही, त्या प्रॉडक्टच्या मागे जी स्टोरी आहे, जी कहाणी आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आता चॅलेंज फक्त प्रॉडक्ट बनवण्याचं राहिलेलं नाहीये, तर ते त्याच्या खूप पुढे गेले. आज कस्टमर असो, इन्व्हेस्टर असो किंवा कोणताही पार्टनर, ते कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या बिझनेसची स्टोरी काय आहे हे आधी जाणून घेऊ इच्छितात. आणि बरोबर इथेच कथेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तुमची स्टोरी म्हणजे काय, तर एक प्रकारे विश्वासाचं नवीन चलन आहे, नवीन करन्सी. ह्याच स्टोरीमुळे लोकांचा तुमच्यावर, तुमच्या कामावर एक विश्वास बसतो, आणि हा विश्वासच तर कोणत्याही बिझनेसचा पाया असतो, नाही का? आता विचार करा, जेव्हा तुमचा बिझनेस एखाद्या न्यूज वेबसाईटवर येतो किंवा समजा एखाद्या मोठ्या यूट्यूब चॅनलवर दिसतो, तेव्हा लोकांच्या मनात काय येतं? अरे, हा बिझनेस खरा आहे, सिरियस आहे. यातून आपोआप एक ओळख तयार होते की इथे फसवणूक वगैरे होणार नाही. समाजाकडून एक प्रकारची मान्यता मिळते. आणि हा जो विश्वास आहे ना, तो कुठल्याही जाहिरातीपेक्षा खूप खूप जास्त पॉवरफुल असतो. बरं, मग हे सगळं घडतरी कसं? आता आपण तेच पाहणार आहोत. ही जी प्रोसेस आहे ना, ती फक्त फेमस होण्यासाठी नाहीये, तर हा एका व्यवसायाचा ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास आहे. लक्षात घ्या, बिझनेस फक्त वस्तू विकतो, पण ब्रँड एक ओळख तयार करतो. ही प्रोसेस एकदम सोप्या स्टेप्समध्ये आपण समजू शकतो. बघा, स्टेप 1, तुम्ही एकदम उत्तम काम करता. ही तर सुरुवात आहे. स्टेप 2, मग मीडिया तुमच्या या कामाला उचलतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो. स्टेप 3, तुमचा जो संघर्ष आहे, तुमचा जो प्रवास आहे, तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि ते तुमच्याशी मनाने जोडले जातात. आणि मग येते शेवटची स्टेप, जिथे तुम्ही फक्त एक व्यावसायिक राहत नाही, तर एक ओळखीचं नाव बनता, म्हणजेच एक ब्रँड. तर ही जी स्टोरी आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपल्या हातात जबरदस्त शस्त्र आहेत, आणि ती म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म्स. यातलं सगळ्यात पॉवरफुल शस्त्र म्हणजे यूट्यूब. का? कारण व्हिडिओमधून तुमचा चेहरा दिसतो, तुमचा आवाज ऐकू येतो, तुमच्या भावना लोकांपर्यंत थेट पोहोचतात. यामुळे ना एक खरं एक इमोशनल कनेक्शन तयार होतं. आणि मग काय होतं? मग कस्टमर आणि पार्टनर्स स्वतःहून तुमच्याकडे येतात, तुम्हाला संपर्क साधतात. बरं, फक्त यूट्यूबच नाहीये, इंस्टाग्राम आणि फेसबुकची ताकद तर प्रचंड आहे. इथले जे छोटे छोटे व्हिडिओज असतात, म्हणजे रील्स, ते इतक्या झपाट्याने व्हायरल होतात की काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. लोक ते सहज शेअर करतात. आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचायचं असेल तर हा एकदम डायरेक्ट मार्ग आहे. विचार करा, तुमचा बिझनेस एका छोट्या गल्लीतून थेट राज्यभर किंवा देशभरात पोहोचू शकतो. आता जेव्हा तुमची ही स्टोरी लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा फक्त तुमचा प्रभावच वाढत नाही, तर तुमच्यासाठी संधींची अक्षरशः नवी दारं उघडायला लागतात. या दोघातला फरक अगदी सोपा आहे. जाहिरात काय करते? ती ओरडून सांगते, हे विकत घ्या, विकत घ्या. पण कथा काय करते? कथा हळूवारपणे विश्वास निर्माण करते. जाहिरात वस्तू विकते, पण स्टोरी नाती जोडते. आणि एकदा का हा विश्वास तयार झाला की मग बघा काय होतं. कस्टमर तुमच्याशी इमोशनली कनेक्ट होतो. तो मग किंमत नाही बघत, तुमच्या कामाचं व्हॅल्यू बघतो. नवीन क्लायंट्स मिळतात, पार्टनरशिपसाठी ऑफर्स येतात, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मुलाखतींसाठी तुम्हाला बोलावलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर एक फेमस झालेली स्टोरी तुमच्यासाठी संधींचे अनेक नवीन दरवाजे उघडून देते. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुमची जी स्टोरी आहे, तुमचा जो संघर्ष आहे, तो तुमची कमजोरी नाहीये. उलट तीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, जो दिसतो तोच विकतो, पण जो कथा सांगतो तोच टिकतो. बघा, दिसण्याने तुमचा माल विकला जाईल, पण बाजारात टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमची कथा सांगावीच लागेल. म्हणूनच तुमचा जो प्रवास आहे, तुमचा जो संघर्ष आहे, तीच तुमची खरी ताकद आहे. आता प्रश्न हा आहे की ही ताकद जगासमोर मांडायला आपण तयार आहोत का, याचा विचार नक्की करा.